स्ट्राइकला आहेत ते चेतन भाऊ खैरनार, नॉन स्ट्रायकर आहेत ते श्याम सोनवणे. बॉलर ज्ञानेश्वर. हो चला लवकर सामना काल सुरू करा. अजून 4 सामने खेळायचे. अंपायर पहिल्याच चेंडूवर विकेट मिळणार, यात कुठली शंका नाही. चेतन खैरनार बाद होताना या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर ज्ञानेश्वर याने गडी बाद केलाय तो चेतन खैरनार. पहिल्या चेंडूवर फटका मारला, त्यात चेतन फसला आणि गडी बाद झालाय तो तुळजामाता वॉरियर संघाचा. 1 बाद 0 धावा. चांगला गडी बाद करण्यात यश आलंय ते ज्ञानेश्वर पगार. बहुतेक दोघे आउट होणारे चेतन खैरनार आणि ज्ञानेश्वर दोघे एकाच संघाकडून खेळतात. आता फलंदाजीसाठी गेलाय तो शंकर पवार, दहिंदोली येथील अष्टपैलू असा खेळाडू. बघूया, शंकर ही आपल्या नावलौकिकाला साजेची खेळी अजून करू शकलेला नाही आपल्या संघासाठी. आज शंकर काय करतो ते बघू. पुढचा चेंडू घेऊन नानू तयार, शंकर पवार तयार. शंकर पवारने खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. 2 चेंडू झालेत या षटकातले. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय चेतन खैरनार आणि दुसरा चेंडू निर्धाव.
काय निर्णय दिलाय भाऊ? तुम्ही आयोजक सर, आम्ही मॅच मधला सर, तुम्ही नीट सांगा ना, जे माहित आहे ते सांगा ना. माईक बंद करा. बंटी, माझ्या अंदाजाने लॉबिटच हा नो बॉल दिला पाहिजे होता असं वाटतं. दुसरा चेंडू आहे म्हणून आज हे नियम लागू झालेत. ओके, लॉबिटस नो बॉल, नो बॉल करा. ओके, फ्री. पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर पगार तयार. बघूया शंकर पवार फ्री हिट वर काय करतो ते. मारण्याचा प्रयत्न, मारलाय चेंडू सरळ आमच्या दिशेने. चेंडू चौकार जात आणि गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाने तसा प्रयत्न केला अडवण्याचा, परंतु त्यात यश त्याला आलेलं नाही. बहुतेक 2 चेंडू बाकी. उचलण्याचा प्रयत्न, उचललाय चेंडू सरळ आनंद चव्हाणच्या हातात आणि दुसरा गडी बाद झाला. या ठिकाणी श्याम सोनवणे. दोन्हीही आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहेत. ते तुळजामाता वॉरियर संघाचे चेतन खैरनार आणि श्याम सोनवणे. ही जोडी तंबूत परत आली, तंबूच्या आश्रयाला. आणि पुढील फलंदाज जात आहे ते स्वतः जितू सर. बहुतेक षटकातला शेवटचा चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो नानू. जितू सर. मारलाय सरळ अनंतकडे आणि मोठा असा जीव
आनंद चव्हाण स्वतः संघ मालक आणि मोठा फटका या ठिकाणी बसणार तो अंबिका वॉरियर संघाला. एकदम सरळ सोपा असा झेल आला होता, परंतु ह्या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. अवघड अवघड झेल टिपले जातात आणि सोपे सोपे सुटतात. आणि आनंद चव्हाणने नेमकं तेच केलंय. अन्यथा तिसरा गडी पहिल्या षटकात बाद झाला असता. ज्ञानेश्वर पगारची ओव्हर हॅट्रिक झाली असती. सुंदर अशी गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर पगार. पुढचा षटक दीपक मोहितेला उचलून मारण्याच्या नादात शंकर पवार. अरे दुसरा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. ज्ञानेश्वर पगार जो नुकताच गोलंदाजी करून क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाला होता, त्याच्या हातातून हा झेल सुटतोय. मोठे असे दोन्ही गडी शंकर पवार आणि जितू सर दोघांनाही एक एक जीवदान मिळालं आहे. बहुतेक फक्त 7वा चेंडू झालेला आहे. अजून फार चेंडू शिल्लक आहेत. थोडं लक्षपूर्वक खेळावं. पुढचा चेंडू तरीही जितू सरांचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी दीपक मोहितेकडून. दुसरा षटक चाललेला आहे प्रगतीपथावर. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यामुळे 1 धाव घेतली ती शंकरने. जितू सरांनी सुंदर असा फटका मारलाय. षटकार जाणार. चौकार. जीवदान जे मिळालं बहुतेक षटकार असावा. चेक करा पंच मंडळी. चेक करतायत. तिसरे पंच सुद्धा चेक करतायत. सुंदर असा फटका होता तो जितू भांबरे सरांचा. सुंदर अशी खेळी. जे जीवदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा. आणि बघूया जे जीवनदान जितू सरांना दिलेला आहे त्याचा जितू सर किती फायदा घेतात ते. चौकार दिलेला आहे तिसऱ्या पंचांनी सुद्धा. जितू सर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. कुठलीही धाव नाही. 4 चेंडू झालेले आहेत आणि 5 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या तुळजामाता वॉरियर संघाकडनं. पुढचा चेंडू परत मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून. चेंडू गेलाय तो किरण मोरे यांच्याकडे. कुठली धाव या ठिकाणी मिळालेली नाही. शेवटचा चेंडू असेल षटकातला. दीपक मोहिते. जितू सरांनी पुढे येऊन फटकावलाय. षटकार. नक्कीच षटकार. अनंत चव्हाणने जो झेल सोडलेला आहे त्याच्यावर 1 चौकार आणि 1 षटकार जितू सरांनी घेतलेला आहे, म्हणून ते जीवनदान थोडंसं महागडं ठरत आहे ते अंबिका ट्रेडर संघासाठी.
2 षटक संपल्यानंतर धावफलक झालाय तो 17 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक संघासाठी घेऊन येतोय तो ज्ञानेश्वर पगार आणि वैयक्तिक दुसरं षटक स्ट्राईकला असेल तो शंकर पवार. मोठे मोठे फटके मारण्यात माहीर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो ज्ञानेश्वर. बघूया ज्ञानेश्वरने पहिल्या चेंडूवर गिफ्ट दिलंय ते शंकरला. त्याने दोन्ही हातांनी ते कबूल केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार, जबरदस्त असा फुलटॉस आणि त्याच्यावर शंकरने मारलाय तो षटकार. दोन षटक, 1 चेंडू, धावा झाल्या 23, 2 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर तयार शंकरसाठी. दोघेही फलंदाजांना 1-1 जीवदान अंबिका ट्रेडर संघाने दिलेला आहे. बघूया ते कितपत महागडं ठरतंय ते. पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर तयार. परत तसा टाकलेला चेंडू, गडी येतोय चेंडू खाली. शंकर पवार बाद होताना या ठिकाणी प्रवीण चौरे याने अतिशय सुंदर असा झेल टिपलाय. दिवसातला त्याचा हा दुसरा झेल असेल. पहिला घेतला होता तो चेतन खैरनारचा आणि हा दुसरा गडी बाद करण्यात यश. सुंदर असा झेल घेतलाय प्रवीण चौरेने. तिसरा गडी बाद झालाय तुळजामाता वॉरियर संघाचा. फुलटॉस चेंडू काहीसा खेळता आला नाही तो शंकर पवारला आणि जो षटकार जाणारा चेंडू त्यावर गडी बाद झालाय शंकर. सुंदर अशी गोलंदाजी ज्ञानेश्वर पगारकडनं. पुढचा फलंदाज जातो तो सतीश. धावगती जी आहे ती बरोबर आहे पण गडी मात्र सातत्याने बाद होत आहेत ते तुळजामाता संघाचे. तिसरा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर तयार. परत फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. सतीशला काहीसा तो चेंडू उमजला नाही. बाईटच्या स्वरूपात मिळतील ते 1 धाव. धावसंख्या झाली ती 24, 3 गडी बाद. पुढचा चेंडू जितू सरांसाठी. पुढे येऊन मारलेला आहे तो. निश्चितच चौकार जाणार का? 100% चौकार. सुंदर अशी फलंदाजी करताना जितू सर अनंत चव्हाण यांनी दिलेल्या जीवदानाचा फायदा घेताना दिनू मोरे सरांच्या डोक्यावरनं मारलेला तो फटका आणि 4 धावा आपल्या वैयक्तिक खात्यात आणि संघासाठी सुंदर अशी खेळी करताना जितू सर. धावसंख्या झाली ती 28. ज्ञानेश्वर तशी चांगली गोलंदाजी करतोय पण समोर फलंदाजही तसे. बघूया पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर तयार. परत कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव असा टाकलेला हा चेंडू बहुतेक
षटकातील शेवटचा चेंडू असावा. 5 चेंडू झालेले आहेत. फुलटॉस टाकलेला चेंडू सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातातून. या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली. 1 धाव 2 धावा घेणार यात कुठली शंका नाही. षटक संपल्याचा इशारा येतोय पंच बंटी मजदे यांच्याकडनं. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली 30. 3 गडी बाद. 3 षटक 30 धावा 3 गडी बाद. सर्कल ओपन झाल्याचा इशारा आलाय पंचांकडनं. बघूया सर्कल ओपन झाल्यानंतर चौथा षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज. त्या ठिकाणी माझ्या अंदाजाने स्वतः आयकॉन संघाचा खेळाडू दीपक मोहिते दिसत आहे. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथा षटक घेऊन येत आहेत ते दीपक मोहिते. ज्ञानेश्वर पगार आपल्या 2 षटक संपवून बाहेर येताना इथं आमच्या समोर फिल्डिंग करतो तो प्रवीण सवरे. अतिशय सुंदर असे 2 झेल त्याने टिपलेले आहेत. उंच आलेले ते झेल, परंतु बरोबर चेंडूचा वेध घेत त्याने ते झेल टिपलेले आहेत. ओ सुंदर असा टाकलेला चेंडू. चेंडू लागलाय तो सतीशच्या डोक्याला. कुठलीही धाव नाही. पंच बघतायत की सतीश खेळाडूला तो लागलाय का काय चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी अंबिका ट्रेडर्स संघाकडनं. जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती तर अजून एक गडी या ठिकाणी येऊन बसला असता तंबूच्या आश्रयाला. पुढचा चेंडू सतीश साठी खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय सरळ गोलंदाजाच्या दिशेने. कुठली धाव या चेंडूवरही मिळणार नाही. 2 चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हरला थोडस फंबल झालं होतं ते दीपक मोहितेकडनं. हे सुंदर असा षटक चाललाय. तिसरा चेंडू सतीश साठी खेळून काढलाय सरळ दौळूच्या दिशेने. दौळू जातोय चेंडू खाली. 1 धाव फक्त मिळणार. 3 चेंडू झालेत. 1 धाव आलेली आहे. स्ट्राईकला गेलेत ते जितू सर. जितू सरांना 1 जीवनदान मिळाल्यानंतर त्यांनी 1 षटकार 2 चौकार मारलेले आहेत. थोडं उभं राहण्याची गरज जितू सरांना. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि जितू सर बाद. कट करण्याचा प्रयत्न तो फसला. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय तो यष्टी रक्षक आकाश आप्पाजी मोरे पवार. आकाश आप्पाजी पवार या यष्टी रक्षकाने सुंदर असा झेल टिपलाय तो जितू सरांचा. थोडीशी घाई होते असं वाटतंय. जे जीवनदान मिळालं होतं त्याचा फारसा फायदा काही जितू सरांनी घेतला नाही. त्यांच्या संघातील खेळाडूंचं म्हणणं सरांनी एका बाजूने उभं राहायला हवं होतं, परंतु सरही बाद झालेले आहेत. 4 गडी बाद. संघातील 4 खंदे असे वीर फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. तुळजामाता वॉरियर संघ काहीसा संकटात सापडलेला दिसतोय. राहुल पवार पहिला चेंडू रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न फसलाय. कुठलीही धाव या चेंडूवर मिळणार नाही. एक शेवटचा चेंडू बाकी. पुढचा चेंडू राहुलने खेळण्याचा प्रयत्न काहीही लक्षात आलेला नाही राहुलच्या. सुंदर असा षटक गेलाय. दीपक मोहितेकडनं फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केले दीपकने. दीपक मोहितेचे 2 षटक संपलेत. ज्ञानेश्वरचे 2 षटक संपलेत. एकूण षटक झाले ते 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 आणि 4 गडी बाद तुळजामाता वॉरियर संघाचे.
बघूया पुढचा गोलंदाज कोण येतोय तो अंबिका ट्रेडर संघाकडनं. 4 षटक 31 धावा. पुढचा गोलंदाज माझ्या अंदाजाने येतोय तो कलीम बेग. कलीम बेग सौंदाण्या संघाचा हा खेळाडू. अंबिका ट्रेडर संघाकडनं त्याची निवड झाली आणि बघूया आपल्या संघासाठी तो काय करतो ते. स्ट्राईकला असेल तो सतीश, नॉन स्ट्रायकर राहुल पवार. पहिला चेंडू सतीशला काहीसा समजला नाही आणि निर्धाव असा टाकलेला पहिला चेंडू. पुढचा चेंडू कलीम बेगचा. सतीशने अतिशय जोरात असा बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षक जे आहेत ते यष्टी रक्षक आणि जो गोलंदाज आहे दोघेही एका संघाकडनं खेळतात म्हणून त्यांना माहिती आहे की कसा चेंडू येणार ते. पुढचा चेंडू सतीशने मारलाय सरळ प्रवीण चौरेकडे. प्रवीण चौरे सुंदर असं क्षेत्ररक्षण. झेल घेण्यात जरी अपयश आलेलं असलं, झेल थोडा लांब होता, परंतु संघासाठी 2 धावा त्याने निश्चितच वाचवल्यात. सुंदर असं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसातलं सकाळपासून आपण बघतोय. प्रवीण चौरे सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितच 4 धावा होत्या पण 2 धावा त्याने वाचवल्यात संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन कलीम बेग तयार. सतीशने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे. चार चेंडू 2 धावा खर्च केल्यात कलीमने. पुढचा चेंडू सतीश साठी कट केलाय, हवे जातोय दिनेश मोरे. चेंडू खाली आणि गडी बाद. हळूहळू खेळण्याची गरज होती पण सतीशने हवेत फटका मारला आणि सरळ बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 1 चेंडू शिल्लक. कलीम सुंदर असा गोलंदाजी करतोय. 5 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. पुढचा फलंदाज जातोय तो किरण. तुळजामाता संघाकडे मोठे मोठे असे फलंदाज, परंतु सर्वांनी निराश केलंय संघ मालकांना. फटाफट फटाफट येऊन बसले तंबूच्या आश्रयाला. शंकर पवार असेल, जितू सर असतील, श्याम सोनवणे. पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे. 1 धाव मिळणार आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. षटक संपलेला आहे. 5 षटक संपलेत. धावसंख्या झाली ती 34 आणि 5 गडी बाद. गडी बाद झालेले आहेत ते श्याम सोनवणे, चेतन खैरनार, जितेंद्र भांबरे, शंकर पवार आणि सतीश असे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. पंचांना काही लागल्यास टोपी वगैरे त्यांनी कळवावं. थोडंसं ऊन वाढायला लागलेलं आहे. पुढचा षटक दीपकचा पहिला चेंडू खेळून काढलाय किरणने. सुभाष येतोय चेंडूवर. 1च धाव मिळणार यात कुठली शंका नाही. 1 धावेवर समाधान मानावं लागेल किरणला. आणि आता स्ट्राईकवर गेलाय तो राहुल पवार. राहुल पवारही तसं मोठं नाव आहे पण आपल्या लौकिकाला साजेची खेळ करू शकलेला नाही. बघूया पुढचा चेंडू. मारण्याचा प्रयत्न पण फसतोय. सुंदर अशी गोलंदाजी ती दीपक मोहितेकडनं. 2 चेंडू झालेले आहेत. 1 धाव खर्च केली आहे. वर्धर संघाचे ऑलराऊंडर. पुढचा चेंडू घेऊन दीपक मोहिते तयार. 3रा चेंडू
राहुलने मारलाय हवे. दिनेश मोरे चेंडू खाली, झेल सुटतो आहे. 1 धाव, 2 धावा, तिसरीचा प्रयत्न, तिसरी धावही मिळणार का? आणि घेतलेली आहे. ज्या ठिकाणी गडी बाद झाला पाहिजे होता, चांगला असा खेळाडू बाद होणार होता तो राहुल पवार, पण झेल सुटल्यामुळे धावा घेतल्या त्या 3. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि काहीतरी मिस्टेक होते ती दिनेश मोरे सरांकडनं. पुढचा चेंडू किरणने मारलाय हवेत, चेंडू खाली जातोय. कलीम आणि मिस जज झाल्यामुळे हाही झेल सुटतोय कलिंबेकडनं. कलिंबेग आणि दवळू दोघांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. म्हणजे राहुल पवार आणि किरण बच्छाव दोघांना जीवदान मिळालेलं आहे या षटकामध्ये. दीपक मोहिते आपलं वैयक्तिक 3रं षटक पूर्ण करतोय. खेळून काढण्याचा प्रयत्न, निर्धाव असा हा चेंडू. एक चेंडू बाकी. किरण बच्छावने खेळलेला चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, 1 धाव मिळणार. आणि चेंडू अडवतो प्रवीण, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. षटक संपल्याचा इशारा प्रसाद वाघ पंच यांच्याकडनं. धाव संख्या झाली ती 41. 6 षटक संपलेले आहेत. 41 धावा झालेल्या आहेत आणि 5 गडी बाद. पुढचा षटक घेऊन येत आहे जबरदस्त असे गोलंदाज किरण मोरे. सुंदर अशी गोलंदाजी करता किरण मोरे. संघासाठी 7वं आणि वैयक्तिक पहिलं. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे किरण मोरे सर. बघूया. सुंदर टाकलेला चेंडू, फलंदाजाला बीट केलंय पण 1 धाव मिळणार. ट्रॅकला जातो तो राहुल पवार. राहुल पवारलाही जीवदान मिळालेलं आहे, किरणलाही जीवदान मिळालं आहे. बघूया आता त्या जीवदानाचा ते किती फायदा घेतात, ते किती महागडं ठरतंय अंबिका ट्रेडर संघासाठी. ते दुसरा चेंडू घेऊन किरण तयार. राहुलने मारलाय षटकार, मिळणार का? आणि मिळालाय तो षटकार. सुंदर असा षटकार. कॅचेस विन मॅचेस आणि या ठिकाणी राहुलचा कॅच सुटल्यामुळे त्याने मारलाय तो षटकार. सुंदर असा षटकार खेचलाय राहुलने किरणच्या दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्यावर षटकार. पुढचा चेंडू किरणचा. परत मारण्याचा प्रयत्न पण फसलाय. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक केलाय ते किरणने. चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे, परत येतोय गोलंदाजाकडे. चौथा चेंडू घेऊन किरण तयार. परत मारण्याचा प्रयत्न, हळूवर असा टाकलेला चेंडू. 1 धाव मिळणार. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. 4 चेंडू झालेले आहेत आणि 8 धावा या षटकामध्ये मिळालेल्या आहेत. किरणने मारलेला फटका सरळ आमच्या दिशेने तंबूत येतोय का? आणि सरळ तंबू मध्ये सरळ आमच्या जवळ आलेला चेंडू. सुंदर असा षटकार.
या षटकातला दुसरा षटकार. एक मारलाय राहुलने, दुसरा मारलाय किरणने. किरण टू किरण, दोघेही किरण. सूर्याचीही किरण पडायला लागलेली आहेत. एक चेंडू बाकी. किरणला बीट केलंय किरणने, पण अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी तुळजामाता वॉरियर संघाला. एक धाव अतिरिक्त मिळाली. धाव संख्या झाली ती 56. 56. थँक्यू. किरणचा शेवटचा चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू. कुठली धाव या चेंडूवर मिळणार नाही. चेंडू गेला यष्टी रक्षकाकडे. षटक संपलेलं आहे ते किरण मोरेंचं. एकूण 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 56. गडी बाद झाले ते 5. धन्यवाद. पुढचा गोलंदाज आलाय तो लकी, आणि लकीला पहिल्या चेंडूवर खेचलाय तो षटकार राहुल पवारने. सुंदर असा षटकार राहुल पवारच्या बॅट मधनं निघालाय. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारलेला षटकार. 8वं षटक संघाचं वैयक्तिक पहिलं षटक लकीचं. पहिल्या चेंडूवर षटकार. पुढचा चेंडू राहुल पवार तसाच मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा कमबॅक केलंय ते लकीने. सुंदर गोलंदाजी. धाव संख्या झाली ती 62. बघूया पुढचा चेंडू लकीचा. मारला राहुलने. झेल उडालेला. आकाश पवारने झेल टिपण्याचा प्रयत्न केला पण यश आलेलं नाही. निर्धाव असा टाकलेला हा लागोपाठचा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर सुंदर कमबॅक. 2 चेंडू निर्धाव. एकूण चेंडू झाले ते 3. पुढचा चेंडू लकीचा. राहुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. राहुल फसतो आहे. इकडनं त्यांचे जे कर्णधार आहेत ते त्यांना वारंवार सूचना करतायत, परंतु राहुलच्या ते लक्षात येत नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत. फक्त पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. 3 चेंडू निर्धाव लागोपाठचे. पुढचा चेंडू हलकेसे खेळून काढलाय. बघूया एकदा. इथं गडी बाद होणार होता, धाव बाद, परंतु चुकीच्या फेकीमुळे दुसरी ही धाव मिळालेली आहे. किरण निश्चितच बाद होणार होता. सुंदर क्षेत्ररक्षण. थोडासा फंबल झालंय ते किपर आकाश पवारकडनं. पुढचा चेंडू बहुतेक षटकातला शेवटचा. राहुलने मारला षटकार. पहिल्यावर षटकार, शेवटच्यावर षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्यावर षटकार. मध्ये आल्या त्या 2 धावा. अशा 12 आणि 2 14 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. आठ षटक संपलेले आहेत. 70 धावा झालेल्या आहेत आणि 5 गडी बाद.
पुढचा षटक कलीम बेग. थोडा ट्रॅक आला काल भाऊला ट्रॅक आला गाडीमध्ये. 8 षटक 70 धावा 5 गडी बाद. पुढचं 9 संघासाठी आणि आपलं दुसरं षटक घेऊन कलीम बेग तयार किरण साठी. सुंदर असा टाकलेला चेंडू कुठलीही धाव मिळणार नाही. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या तशी चांगली आहे 70. बघूया या 2 षटकात किती धावा जमावता येते. किरणने मारलाय षटकार खडे खडे. सुंदर असा पाहून जाऊन टोलवलेला चेंडू. चेंडू गेला शिमारेशे बाहेर. षटकार मिळाला तो धवळूच्या डोक्यावर ना. सुंदर असा मारलेला फटका. तिसरा चेंडू परत मारण्याचा प्रयत्न. चेंडू झालाय कट. 1 धाव मिळाली ती किरणला. किरण फक्त मोठे फटके मारून धावा जमा करतोय. एकेरी दुहेरी धावेला तो नकार देतोय. राहुलही तसाच काहीसा. फुलटा टाकलेला चेंडू. राहुल समजण्यात अपयशी. परिणामी निर्धाव असा हा चेंडू. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 4-4. सॉरी परत मारण्याचा प्रयत्न. परत आनंद चव्हाण. कुठलीही धाव नाही. 5वा चेंडू निर्धाव. राहुलने खेळलाय चेंडू. बघूया 1 धाव. किरण मी सांगितल्याप्रमाणे दुसरी धाव घेऊच शकत नाही. षटक संपलेला आहे. नऊ षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 78. शेवटचं षटक बाकी. 10वं हे षटक असेल. शेवटी 1. शेवटचा षटक लकी. वाईड. पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धाव तुळजामाता संघाला. चेंडू घेऊन राहुलने मारलाय सरळ फटका. 4 धावा जात आहे का. 4 धावा निश्चितच. सुंदर असा फटका. 1 चेंडू झालाय आणि 5 धावा आल्या त्या राहुलला. पहिला वाईड आणि दुसऱ्या चेंडूवर मारलाय तो चौकार. सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. 4 धावा. राहुलला चेंडू समजण्यात अपयश आलंय. 2 चेंडू 5 धावा. एकूण धावसंख्या झाली ती 83.
मारलेला चेंडू सरळ गोलंदाजाकडे आणि गडी बाद झालाय किरण. ड्रॉबाद. शेवटचं हे षटक आहे. जेवढ्या धावा जमावता येतील तेवढ्या जमावल्या पाहिजे. राहुल जिथं उभा होता तिथंच उभा राहिला. आणि आता पुढचे फलंदाज जातायचे आमचे लहान बंधू किशोर वाघ सर, परंतु ते नॉन स्ट्राईकला असतील. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. जर राहुलने किशोर सरकडे स्ट्राईक दिली तर निश्चितच धावसंख्येमध्ये भर पडणार, यात कुठलीही शंका नाही. सुंदर अशी फटकेबाजी करण्यात माहीर ते किशोर वाघ सर. आणि परत राहुलला काही घेणं देणं नाही. राहुल ज्या ठिकाणी एकेरी दुहेरी धाव पाहिजे, काहीसा आळशी असा हा खेळाडू दिसतोय मला. फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि एकेरी दुहेरी धावेला नकार देतोय तो राहुल. पहिल्या वेळेस त्याच्या चुकीमुळे गडी बाद झालाय किरण. बघूया पुढचा चेंडू. लक्ष्मण देशमुख. राहुल कट झालाय चेंडू. 1 धाव मिळते का आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी चुकीचा असा थ्रो झाल्यामुळे परत दुसरी धाव घेतली ती राहुल पवारने. बहुतेक किशोर वाघ सर खडे के खडे रह जाएंगे. शेवटचा हा चेंडू, शेवटचा हे षटक. बघूया शेवटचा चेंडू. लक्ष्मण देशमुख. मारलेला राहुलने आणि सुंदर असा त्रिफळा चित केलाय ते लक्ष्मणने. धाव संख्या झाली ती 85. बरोबर. 85 फॉर 6 विकेट्स. अंबिका ट्रेडर्स संघाला जिंकण्यासाठी लागतील त्या 86 धावा. गडी बाद झाले ते 7 तुळजामाता वॉरियर संघाचे. किशोर काका थोडा
चला रस्त्यातल्या गाड्या काढून घ्यायच्या आहे. रस्त्यात एकही गाडी नको. हवा काढली गेली तर नंतर म्हणू नका विचारून काढली नाही असं. अंपायर तेजस वाघ, प्रीतम सोनोने. तेजस चप्पल घाली जाय रे. स्ट्राईकला आहे तो देऊ. नॉन स्ट्रायकर आहे तो दीपक मोहिते. बाकीच्यांनी सतरक्षण लावायचंय. पुढचा होणारा सामना रामगीर बाबा 11 वर्सेस जय बजरंग वर्धर. स्टार्ट. दोन धावा. बॉल काढून 2 जण जातात.
अतिशय सुंदर गोलंदाजी करताना सतीश. बघूया दीपक साठी घेऊन येतो तो चौथा बॉल. बघूया दीपक काय करतो. आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना सतीश. Last ball to go. Satish to the woo. अतिशय सुंदर शॉट मारला त्या धवळेने. चौकाच्या 4 रनांनी संपवली ओव्हर सतीशने. एक ओव्हर 10 धावा. एक ओव्हर 2 रन. नेक्स्ट बॉलर शंकर पवार टू दीपक मोते. फर्स्ट बॉल टू गो. काय पाहिजे पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या बॉलला आले ते 4 धावा. चौका. अतिशय सुंदर चौकार मारला होता दीपक मोठे याने. बुबलू कडून अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव पाहिजे होती तिथे 2 धावा. चार धावा. चौकार. राहुलने भरपूर प्रयत्न केले पण तिथे सलग 2 चेंडूंमध्ये 2 चौकार शंकर पवारला. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दीपक मोहिते आपल्या टीमसाठी.
कॅडेटचे आयकॉन आहेत ते दीपक मोहिते. अतिशय सुंदर जल घेतला आहे तो चंदन भाऊ आणि तो विकेट पडले ते दीपक मोहिते यांचे. आता स्वतः संघ मालक चालले ते अनंत. दोन ओव्हर 24 धावा, एक विकेट. 2 ओव्हर 24 धावा, एक विकेट. नेक्स्ट बॉलर राहुल पवार. फर्स्ट बॉल टू राहुल पवार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू राहुल पवार करून पुढचा होणारा सामना रणगीर बाबा 11 वर्सेस जय बजरंग वर्धर. दोघी संघाचे कर्णधार यांनी टॉस पडण्यासाठी तयार राहावे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू राहुल पवार कडून अशाच प्रकारे ओव्हर समाप्त. 3 ओव्हर 28 रन.
एक विकेट. 3 ओव्हर 28 रन, एक विकेट. नेक्स्ट बॉलर जितू भांबरे सर. तुळजा माता वॉरियर्सचे संघ मालक. पहिला बॉल घेऊन येते ते अनंतसाठी जितू सर. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना जितू सर आपल्या संघासाठी. दुसराही चेंडू निर्धाव. आता तिसरा बॉल घेऊन येत आहेत ते जितू सर धुळूसाठी. अतिशय सुंदर कॅच घेतलाय तो बबलू. आणि इथं विकेट पडली ती बबलू पवार. नेक्स्ट बॅटमन आकाश चौनानी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. येते त्या 2 धावा. लास्ट बॉल टू गो आकाश. ओव्हर समाप्त. 4 ओव्हर 32 धावा, 2 विकेट. अंबिका टायगर्स संघासाठी लागतायत त्या 36 बॉल 54 धावांची गरज. 36 बॉल 54 धावा. प्रति ओव्हर 9.
अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. सतीश. ऑफ साईडच्या दिशेने मिटवलेला चेंडू जातोय तो 2 रनांसाठी. आकाश. अतिशय सुंदर फलंदाज आकाश. नेक्स्ट बॉल घेऊन येतोय तो सतीश आकाश साठी. अतिशय सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा तुळजा माता वॉरियर्स संघासाठी. विकेट मिळताना आउट झालाय तो आकाश. परत नेक्स्ट बॅटमॅन जातोय तो चौंदाने गावाचा कलीम बेग. शंकर पवार तुळजा माता वॉरियरचे आयकॉन प्लेयर. सेवन धावा 37. 3 विकेट. 5 ओव्हरचे 2 बॉल बाकी आहे. 5 ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू तो कलीम साठी. सन्मान दिलाय तो कलीमने. पहिला बॉल. ऑलराउंडर अतिशय गचा क्षेत्ररक्षण ते शंकर पवार तुळजा माता वॉरियरचे आयकॉन प्लेयर. आता लागताय ते अंबिका ट्रेडर्सला 30 बॉलात 47 धावांची गरज. 30 बॉल 47 धावा. स्कोर झालाय तो 5 ओव्हर 39 धावा 3 विकेट. नेक्स्ट बॉलर शंकर पवार तुळजा माता वॉरियरचे आयकॉन प्लेयर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. विंच टोललेला चेंडू आनंद चव्हाण. पण इकडे राहुल पवारने झेल घेतलाय तो. शंकर पवार अतिशय सुंदर गोलंदाजी करताना
चला रामगिरी बाबा 11 वर्सेस जय बजरंग वर्दर. दोघी कर्णधार यांनी टॉस पाडण्यासाठी इकडे येण्याचे करावे. 5 मिनिटाच्या आत टॉस पडलाच पाहिजे. रामगीर बाबा 11 वर्सेस जय बजरंग वर्दर. टॉस पाडण्यासाठी इकडे येण्याचे करावे. त्यांचा टॉस गणू मामा यांनी घ्यावा. नंतरच्या मॅचचा टॉस घ्यायचा आहे लवकर. आणि ते क्लीन बॉल झालाय तो किरण मोरे. आता जात आहेत ते चौंधने गावाचे दिनेश मोरे. नेक्स्ट बॅटमन. टॉस जिंकलेला आहे तो जय बजरंग वर्दर संघाने. लवकरच आपला निर्णय कळवावा. जय बजरंग वर्दर संघाने टॉस जिंकलेला आहे. वेल ट्राय मामू, काय अडचण नाही. श्याम सोनवणेने भरपूर प्रयत्न केले पण प्रयत्नांना यश आलं नाही. नाही तर मोठी विकेट पडणार होती ती आंबेकर ट्रॅव्हल संघाची. कलीम बेग. दोघेही चौंदाने गावाचे बॅट्समन. जय बजरंग वर्दर यांनी पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. सहा ओव्हर 47 धावा. 24 बॉलात 39 धावांची गरज अंबिका ट्रेडर्स संघाला. 24 बॉल 39 धावा.
जय बजरंग वर्धर संघाचे मोठे प्लेयर दीपक बिरारी सर यांचं ग्राउंडवर हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉलर जितेंद्र भांबरे. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्याच बॉलात विकेट घेतली ती कलिन बेग्याची. अतिशय सुंदर गोलंदाजी केली ते जितेंद्र भांबरे सरांनी आपल्या संघासाठी. मागच्या जोरमध्ये विकेट होती पण श्याम सरांनी लेट पोचले त्याच्यामुळे तो झेल झाला नाही. नेक्स्ट बॅट्समॅन प्रवीण चौरे. अभिनानांसारखं 23 बॉल 39 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू प्रवीण साठी. जितेंद्र भांबरे सर अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. अशीच गोलंदाजी केली ती आपला संघ पुढे जाऊ शकतो सर. नो बॉलचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. ओके. पुढचा चेंडू जितू सरांचा. स्ट्राईकला आहे तो देनू. वाईड बॉलचा इशारा. ओके ओके. शानदार असा शॉट लेग साईडच्या दिशेने सॅम सोनूने फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. एका धावेने संघाचा धाव बोलक पोचलाय ते 50. 50. 6 ओव्हर 4 बॉल 50 धावा. आणि प्रवीण चौरेने मारला ओव्हर द कव्हर्स. शानदार असा षटकार. प्रवीण आप्पा चौरे यांच्या बॅटमधून आलेला क्वालिटी
शानदार षटकार क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर दिली मस्तक बॉल गेलाय सीमा रेषा पार. पुढचा चेंडू घेऊन येतील ते जितू सर. स्ट्राईकला येतो प्रवीण चौरे मॅन फ्रॉम विल्दार. पुढे एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू बॉल जातो सीमा रेषाकडे आणि इथे अंपायर डिसिजन आलाय चौकार. प्रवीण अप्पा चौरे यांच्या बॅट मधून आलेला पुनश्च एकदा शानदार असा चौकार. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोचलाय तो 7 ओव्हर 60 धावा आणि आता जिंकण्यासाठी लागतायत ते श्री अंबिका ट्रेडर्सच्या संघाला 18 बॉलात 26 धावा. 18 बॉल 26. अतिशय चुरशीचा हा सामना बघायला मिळतो आपल्याला. तुळजामाता वॉरियर्स वर्सेस श्री अंबिका ट्रेडर्स. बॉल गेलाय का? चला लवकरात लवकर आवरायचंय. 7 ओव्हर 60 धावा. 7 ओव्हर 60 धावा जिंकण्यासाठी लागताय 18 बॉलात 26 धावा. 18 बॉल 26 आणि पुढील गोलंदाज राहुल पवार. जागेवरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू राहुल पवार कडून बघायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. अंपायरने डिसिजन आउट दिले तर आउट राहील. चला अंपायरने डिसिजन आउट दिले बाहेर या. तुम्ही पहिले अंपायरला कळवलं का? काहीच नाही बोंगाला करायचं नाही. विकेट दिली विकेट राहील. बाजार रोक जाऊ. अंपायर डिसिजन आउट आउट. पण आता जी विकेट आहे ती विकेटच राहील. विकेट चेंज होणार नाही. अंपायर काय डिसिजन आहे? अंपायर डिसिजन काय? आउट आहे ना. चला बाहेर या. चला नेक्स्ट बॅट्समन पाठवा.
नेक्स्ट बॅट्समन पाठवा. नेक्स्ट बॅट्समन पाठवा. चला. पुढे घ्या म्हणा ऑब्जेक्ट. डिसिजन चेंज होणार नाही. विकेट दिलेली विकेट राहील. हॅलो. चला भाऊ चालना. 16 बॉलात लागताय जिंकण्यासाठी 26 धावा. 16 बॉल 26.
बाकीचे प्लेअर व्हायचे. राकेश काका बाहेर या. काय पुढचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. पुढचा चेंडू मिसफील्डच्या रूपात आलेली एक धाव. आणि ते विकेट. बोला. ओके चला पुढील बॅट्समन दिगंबर. दोन बॉल बाकी. 14 बॉलात लागतायत 24 धावा. पुढचा चेंडू निर्धाव. बॉल. ओव्हर समाप्तीचा इशारा. ओव्हर समाप्त. शेवटच्या चेंडूवर आले एक धाव. आता लागता जिंकण्यासाठी 12 बॉल 23 धावा. 12 बॉल 23 धावा. रोल बॉल कुठे ठेवलाय राकेश काका? या नवाय
चला टाइमपास बंद करा. किशोर काका बॉल घे. हा बॉल दे. 8 विकेट पडले आहेत. मामा बॅट्समन कडे द्या. बॅट्समनला चेक करू द्या. आणि पहिल्या चेंडूवर दिगंबरने मारलेला शानदार असा षटकार. अकरा बॉलात लागतायत त्या 17 धावा. 11 बॉल 17. आणि पुढच्या चेंडूवर पण मारलेला तो शानदार षटकार. दिगंबर सोनवणे यांचा बॅट बंद. जितू भामरे यांच्यावर गेला गोल हल्ला. 10 बॉलात 11 रनांची आवश्यकता. बॉलात 11 रनांची आवश्यकता. स्ट्राईकला येतो दिगंबर. पुढचा चेंडू जितू सरांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पण कुठलीही धाव नाही. निर्धावसा चेंडू. आणि आता 9 बॉलात लागताय 11 धावा. 9 बॉल 11. आणि पुढचा शॉट लेग साईडच्या दिशेने मारलेला. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत आले एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. आणि अलेक्साच्या दिशेने मारलेला बॉल जातोय सीम आरेशाकडे. राहुलची शानदारशी फिल्डिंग. त्या दरम्यान पळून काढल्यात त्या 2 धावा. 2 धावांनी संघाचा धावफलक पोहोचलाय 78. 7 बॉलात लागताय 8 धावा. सात बॉलात लागताय 8 धावा. मंकडींचा प्रयत्न होता. अतिशय हुशार असा तो दिगंबर. परत लेग साईडच्या दिशेने टोळला चेंडू. बॉल जातो फिल्डरकडे. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत आले एकदा. दुसरीचा प्रयत्न आणि ते रन आउट. सुभाष झालाय तो रन आउट. थ्रो कोणी केला होता? सतीश. पेनल्टी नाही सांगायला आले. तुम्ही बी 9व्या ओव्हरला सांगायला गेले होते. मध्ये बॅट घेऊन गेले. बॅट द्यायला गेले. तुम्ही बी 9व्या ओव्हरला गेले होते. तुम्ही 9व्या ओव्हरला पण मध्ये गेले होते.
चला आवरायचं पटकन, चला आवरायचे. 6 बॉलात 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये लागतात त्यात 7 धावा. आणि पुढचे वर घेऊन येतील ते आमचे लाडके काकाश्री किशोर वाघ. आपल्या संघासाठी शेवटचे षटक घेऊन आले ते किशोर वाघ. अवांतरची धाव, वाईट बॉलचा इशारा. आणि आता 5 बॉलात लागताय 6 धावा. 5 बॉलात लागताय 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतील ते किशोर वाघ. बघूया परत पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. विकेटची अपील आणि अपील फेटाळली ती अंपायर यांनी. डॉट निर्धाव चेंडू. 4 बॉलात लागताय 6 धावा. मामा फोन ठेवा थोडा वेळ. आणि बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली आणि ते विकेट. ऑल आउट.